त्याच्या बापाच्या घरची जहागिरी आहे का? कमळ्यातलं काय कडधान्य आहे? जाईल आणि आरक्षण घेऊन येईन. कुणाला अधिकार दिला असा आरक्षण देण्याचा? इथं न्यायिक प्रक्रिया चालते या लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये. कायद्यानुसार एक स्वायत्त संस्था इथं आहेत आरक्षण देण्यासंदर्भातल्या. जाईन आणि आरक्षण घेऊन येईन म्हणजे भाजीपाला आणायला चाललाय का हा? आरक्षण म्हणजे आरक्षण मागून मिळतं का? मागास, आम्ही मागास आहोत म्हणून तुम्ही मागास ठरता का? तुम्ही मागास आहेत की नाही त्या पॅरामीटर्समध्ये, त्या आयोगाच्या व्याख्येमध्ये बसला पाहिजेत की नाही? सन्माननीय न्यायालयाच्या व्याख्येमध्ये बसला पाहिजेत की नाही? संविधानिक तत्वांच्या व्याख्येमध्ये तुम्ही बसला पाहिजेत की नाही? एक कोणतर उठतो आणि झुंडशाहीच्या जोरावर शिवराळ भाषा वापरून मुख्यमंत्र्याची आईमाई काढून आरक्षण घेता येतं का? आरक्षण घेणे वगैरे हा यांचा उद्देश नाही. आणि अजून एक सांगू का, मनोज जरांगे मुंबईला जाईल का नाही याच्यावरच माझी शंका आहे. मी लिहून देतो आज तुम्हाला बॉन्ड पेपरवर, सांगतो ना मी. त्यांच्या एवढं रिडिंग मी 24 तास आंदोलन करतोय ना, चळवळ उभी करतोय ना. त्यामुळे मनोज जरांगे हा एकदम पळ काढणारा, एकदम लढाई टोकावर आणून पुन्हा सहकाऱ्यांचा विश्वासघात करणारा माणूस आहे. त्यामुळं मनोज जरांगेंनी थोडंसं तत्वाची भाषा बोलावी, संविधानाची भाषा बोलावी. इथल्या प्रत्येक नागरिकाचा, छोट्यातल्या छोट्या घटकाचा सुद्धा रिस्पेक्ट करायला कुठंतरी त्यांनी शिकावं. त्यामुळं ह्यातून काय हासिल होणार नाही. ह्याच्यात राजकीय डाव आहे त्यांचा. पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर येत आहेत आणि यात राजकारण आहे. ह्यात आरक्षण असं मोर्चा बिरच्या काढून आरक्षण मिळत नसतं. हां, बेकायदेशीर तुम्ही डुप्लिकेट दाखले काढून, डुप्लिकेटपणा करून तुम्ही निश्चित दाखले काढाल, पण ओबीसीला आम्हाला जागं करावं लागेल. आणि ओबीसी जातीमधल्या सगळ्या लोकांना एकत्रित आणून हे हक्क अधिकाराची लढाई पुढे न्यावी लागेल. काके बिल्ली चली हाज. शरदचंद्रजी पवार नावाच्या माणसानं या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या संदर्भात कोणती तत्त्व लागू केली? मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत असताना योगायोगानं शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याच्या व्यतिरिक्त शरदचंद्रजी पवारांचा आणि मंडल आयोगाचा कुठलाही सुतराम संबंध नाही. त्यामुळे त्यांनी मंडल यात्रा काढून, काय मंडलच्या यात्रेमध्ये तुम्ही सामील झाला होता का पवारसाहेब? देशभरामध्ये लढाई लढली जात होती, उत्तरेतले नेते लढाई लढत होते, देशभरामध्ये मंडल आयोग लागू झाला. तुमचा काय संबंध? तुमचे यशवंतरावजी चव्हाण तुमचे नेते, काय तुमची भूमिका होती बरं? सांगा एकदा पुढे येऊन. कुठल्या डायसवरती तुम्ही, अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी लढाई लढली ती आंबेडकरी जनतेनं. प्रकाशरावजी आंबेडकर असतील, अरुणजी कांबळे असतील, विश्वनाथ प्रताप सिंग असतील, जनार्दन पाटील असतील, दिबा पाटील असतील, बबनरावजी ढाकणे असतील, शिवाजीराव बापू शेंडगे असतील. उत्तरेचा विचार करायचा म्हणजे रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, शरद यादव. तुम्ही कुठं होता शरदचंद्रजी पवार? उगाच काहीतरी ओबीसीना येड्यात काढण्याचा हा उद्योग आहे. याच्यापेक्षा मी याला जास्त महत्त्व देत नाही. तिचं नेतृत्व ओबीसीतल्या जनतेकडं, तरुणांकडं. आम्ही काय कुठल्या आमदारके, खासदारके, मंत्रिपद, आम्ही कुठल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही आंदोलक आहोत. आम्ही सामाजिक लढाई लढतो आहोत. त्यामुळे नेतृत्व जनता, तरुण करतायत ना. कोण आहे? मी काय आमदाराचा मुलगा आहे? कुठल्या मंत्र्याचा, जागीरदाराचा मुलगा आहे? आज आम्ही अपील करतोय ओबीसी बांधवांना. त्यामुळे नेतृत्व जनता करेल, ओबीसी बांधव करतील.